नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेत पोलीस प्रशासनाने जो बदल केला आहे तो मूळ आतील बाजारपेठेतील बहुसंख्य व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बाजारपेठेच्या मध्यभागीच पार्किंग करून ग्राहकांना मूळ बाजारपेठेत येण्यास मज्जाव करणे गैर व तमाम व्यापारी वर्गाला अन्यायकारक आहे. कोणावरही अन्याय होऊ नये याची दक्षता घ्या. काही कर्मचारी ठराविक व्यापाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध ठेवून अनेक वाहनांची अडवणूक करत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. या बाजारपेठेत कर्नाटक, गोवा, कोकण व राज्यातील अन्य जिल्ह्यातून व्यापारी व ग्राहक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वाहनांची संख्याही मोठी असते. त्यातच दिवाळी तोंडावर आल्याने मोठी गर्दी होणार आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. पार्किंग व्यवस्था जी केली आहे ती मूळ बाजारपेठेला घातक ठरणारी आहे. सिंधू मार्केट, गुरु नानक मार्केट, स्वस्तिक मार्केट, झुलेलाल मार्केट, गजानन मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या सर्व मार्केटमधील व्यापाऱ्यांना हा वाहतूक व्यवस्थेतील बदल मारक ठरणार आहे. कारण पार्किंग व्यवस्था बाजारपेठेच्या दोन्ही बाजूस करणे उचित होते. मात्र पार्किंग व्यवस्था फक्त पश्चिम बाजूलाच करून मूळ मार्केटला म्हणजे वरील सर्व मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांवर अन्याय झाला आहे. पार्किंग व्यवस्था एका बाजूलाच केल्याने मूळ बाजारपेठेत ग्राहक येऊ शकणार नाही अशी व्यवस्थाच पोलीस यंत्रणेकडून करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जे पार्किंग पोलीस यंत्रणेने सुचवले आहे तिथून ते तावडे हॉटेलपर्यंतच्या व्यापाऱ्यांचे केवळ हित जपण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना समान न्याय व हक्क असतो. मग एका बाजूलाच पार्किंग व्यवस्था करून मूळ बाजारपेठेवर अन्याय करण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा व लोकशाहीला घातक आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आपण केलेला प्रयत्न जरूर चांगला आहे, पण त्यात सर्व व्यापाऱ्यांचे हित जपण्याचे कर्तव्य झालेले नाही. ही कसूर दूर करून नव्याने वाहतूक व्यवस्था करावी, जेणेकरून कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होता कामा नये. तावडे हॉटेलपासून चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंत सर्व व्यापाऱ्यांपर्यंत ग्राहक राजा पोहोचला पाहिजे, याचे भान पोलीस प्रशासनाने ठेवले पाहिजे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून तावडे हॉटेलकडून येण्याचा मार्ग असावा व जाण्याचा मार्ग चिंचवाड, गडमुडशिंगी, उचगाव, कोल्हापूर असा असावा. याशिवाय तावडे हॉटेलकडील बाजूस पार्किंग व्यवस्था असावी व चिंचवाड रेल्वे फाटक परिसरात पार्किंग व्यवस्था असावी. असे झाल्यास कोणा व्यापाऱ्यावर अन्याय होणार नाही. मग तो तावडे हॉटेलकडील बाजूचा असो अथवा सिंधू मार्केटकडील जुन्या बाजारपेठेतील व्यापारी असो, त्याच्यावर अन्याय होणार नाही. सबब आपण केलेल्या पार्किंग व्यवस्थेचा फेरविचार करावा. सर्वांना समान न्याय मिळावा. कोणावरही अन्याय होता कामा नये. आपण केलेल्या पार्किंग व्यवस्थेत ताबडतोब बदल करावा. यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की वीटभट्टीजवळ असणाऱ्या 4 ते 5 मोठ्या दुकानदारांनाच याचा फायदा का व मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या 400 ते 500 दुकानदारांवर अन्याय का, असा आरोप राजू यादव यांनी केला. सध्या गांधीनगर येथे रेल्वे थांबा बंद आहे. त्यामुळे आधीपासूनच मुख्य बाजारपेठेत व्यवसायही कमी होऊन बाजारपेठेवर संकट ओढावले आहे. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी येणाऱ्या गाड्या आतपर्यंत सोडून छोट्या दुकानदारांनाही व्यवसाय करण्याची संधी द्यावी. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर यांच्या नावे गांधीनगरचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी कोणत्याही व्यापाऱ्यांच्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट तांगट, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, युवा सेना सुनील चौगुले, ग्राहक सेना तालुका प्रमुख जितेंद्र कुबडे, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार,
फेरीवाले संघटना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, गांधीनगर शहर प्रमुख दिलीप सावंत, विभाग प्रमुख दीपक फ्रेमवाला, विभाग प्रमुख विनोद रोहिडा, गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक अंकल, शाखा प्रमुख सुनील पारपाणी, किशोर कामरा, उपशहर प्रमुख दीपक धिंग, व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष सतीश कारडा, रमेश वाच्छानी, शिवाजी लोहार, ग्राहक सेना गांधीनगर प्रमुख संजय काळुगडे, अजित पाटील, नमेश चव्हाण, वसंत पवार, शाखा प्रमुख कृष्णात हेगडे, उपशाखा प्रमुख सचिन माने, अमित चंदवानी, विनोद नरसिंगानी, मनोहर खुपचंदानी, मनोज बचवानी, रवी मलानी, विजय कटेजा, विकास निरंकारी, संजय वाधवानी, विशाल चंदवानी, जय ठकराणी, विशाल ठाकूर यांच्यासह शिवसैनिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज शिवसेना आणि गांधीनगरमधील व्यापारी आम्ही पोलीस निरीक्षक गांधीनगर पोलीस स्टेशन यांना एक निवेदन दिलं. त्यांनी या 8-10 दिवसापूर्वी दिवाळीला जी गर्दी होणार त्यासाठी वाहतुकीचे नियम घातलेले आहेत. वाहतुकीचे नियम घातले ते गणेश टॉकीच्या तिथून वाहतूक वळवण्यात आलेले आहे वळवडी मार्गे, इकडं गांधीनगरमधून वळवडी मार्गे जाणार. तर त्यामुळे मूळ बस स्टॉप जवळ जी बाजारपेठ आहे, ज्या बाजारपेठेत पूर्वीची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेत ग्राहक येऊ शकत नाही. म्हणजे ग्राहक नाही आल्यामुळे आता तिथं सुद्धा बघितलं तर प्रत्येक दुकानगाळ्याला 80,000, 70,000 लाख रुपये भाडं असणारी ती बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेत ग्राहक येऊ शकत नाही. म्हणून आम्ही अशी तक्रार पोलिसांच्याकडे केली की बाबा ग्राहक त्या वीटभट्टीजवळ बी गेला पाहिजे आणि बस स्टॉप जवळ पण आला पाहिजे. अशा पद्धतीने ग्राहक सगळीकडे खरेदी केली पाहिजे. ग्राहक राजा हा सगळीकडे फिरला पाहिजे अशा पद्धतीने मागणी केली. तुम्ही वाहतूक कोणत्याही पद्धतीने अडवू नका आणि लोक जिथे खरेदी करायची आहे तिथे करू द्यात अशा पद्धतीने आम्ही सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की गर्दी प्रचंड गर्दी झाली तरच आम्ही वाहतूक अडवणार, अन्यथा वाहतूक अडवणार नाही आणि ग्राहकाला कुठं खरेदी करायची आहे ती करू शकतात अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना मला आश्वासन दिलेलं शिवसेनेला. त्यामुळं आम्ही आज अधिकाऱ्यांनी सांगितलं की कुठल्याही व्यापाऱ्यावर अन्याय होता कामा नये अशा पद्धतीने मागणी केली. अधिकाऱ्यांनी सांगितलं कोणत्याही प्रकारे आम्ही व्यापाऱ्यांची अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ. जय झूलेलाल. आज गांधीनगर पूर्ण रिटेल बाजारपेठ बरोबर जे सिंधू मार्केट आणि बस स्टॉप एरिया आहे, रेल्वे स्टेशन एरिया आहे, ते सगळी व्यापारी मिळून आज गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये आपण जे पार्किंग व्यवस्था आहे, ट्रॅफिकची समस्या आहे त्याच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे. साहेबांना आम्हाला गवाही दिलेली आहे की जे आपण निगडेवाडीपासून बॅरिगेट लावून रस्ते बंद करत होतो पार्किंगची ते करणार नाहीये. पुढेपर्यंत जसं कस्टमर येऊ दे, जे गोरगरीब आहेत त्यांचं पण सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे. दीपावलीमुळे बाहेरची भरपूर लोक येतात खरेदीसाठी, पण आता ते आम्हाला मार्ग मोकळा करून द्यायचं गवाही दिलेली आहे. आता याच्या पुढे बघूया काय.